आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। भाजपचे 48 नेते विधानसभेच्या 288 मतदारसंघामध्ये दौरा करणार। विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू, संघटन वाढवण्यावर भर। दिल्लीतील बैठकीहून परतल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। देवेंद्र फडणवीस आमचे नेते, मात्र मुख्यमंत्री पदावर महायुतीमध्ये अजून चर्चा नाही। सीएम पदाबाबत वरिष्ठ नेतेच एकत्र बसून निर्णय घेतील, बावनकुळेंची प्रतिक्रिया। भाजपकडे एकच ऑप्शन, आमच्याकडे मात्र भरपूर टॅलेंट। देशामध्ये मेरिटला आणि टॅलेंटलाच किंमत, सुप्रिया सुळे यांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर। दिल्लीतून परतल्यानंतर फडणवीस देखील ॲक्शन मोडमध्ये। फडणवीसांची आज नागपुरातील प्रकल्पांची आढावा बैठक। वरिष्ठ नेत्यांनी फडणवीसांच्या राजीनाम्याला नकार दिल्याची माहिती। देवेंद्र फडणवीसांनी राज्यामध्ये 400 पारचा नारा द्यावा, संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला। तर राज्यामध्ये महाविकास आघाडीच जिंकणार, राऊतांकडून विश्वास व्यक्त। राज ठाकरे गटाचे इंजिन बंद होणार आहे, त्यामध्ये हिरवा ऑइल टाकलं जात आहे। संजय राऊतांच्या वक्तव्यावर नितेश राणे यांचं प्रत्युत्तर। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतं फुटण्याची महायुतीला भीती। महायुतीला पुन्हा एकदा आमदारांसाठी हॉटेल पॉलिटिक्स करावं लागणार, सूत्रांची माहिती। एकनाथ खडसे 2 दिवसांपासून दिल्लीत। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप खडसेंना मोठी जबाबदारी देणार, सूत्रांची माहिती। लोकसभेला जे केलं ते विधानसभेला करायचं आणि राज्य हातात घ्यायचं, बारामतीमधील शेतकरी मेळाव्यात बोलताना शरद पवार यांचं वक्तव्य। बारामतीमध्ये नेत्याचं दुकान काही चाललं नाही, पण सामान्य माणूस, कामगार, कष्टकऱ्यांचं दुकान जोरात चाललं, शरद पवारांचा अजित पवारांना टोला। छगन भुजबळांच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये चलबिचल, भुजबळ उभाटा गटाची बाजू घेत आहेत, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। भुजबळ आणि ठाकरे गटामध्ये कोणताही संपर्क नाही, भुजबळांना ठाकरे गटाचं कुणीही भेटलं नाही आणि भेटणार देखील नाही, संजय राऊतांकडून स्पष्ट। तर भुजबळांना सोबत घेऊन वातावरण बिघडवायचं नाही, राऊतांचा टोला। छगन भुजबळ कुठेही जाणार नाहीत, भुजबळ फक्त माइंड गेम खेळतात, छगन भुजबळांच्या नाराजीवर मंत्री अनिल पाटील यांची प्रतिक्रिया। राज्यातल्या महायुती सरकारला माणसं विकत घेण्याची सवय, वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न सरकारनं केला, मात्र सरकारचा प्रयत्न वारकऱ्यांनी हाणून पाडला, राऊतांची टीका। ठाकरे गटाचे नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार संदीप गुळवेंना नरहरी झिरवळ यांचा पाठिंबा, गुळवेंचं काम करा, झिरवळ यांच्या कार्यकर्त्यांना सूचना। दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी नरहरी झिरवळ यांची भेट घेतली। भास्कर भगरे हे शरद पवार गटाचे खासदार, तर नरहरी झिरवळ अजित पवार गटाचे आमदार। दोघांच्याही भेटीमुळे चर्चांना उधाण। शिवसेनेचा आज 58वा वर्धापन दिन, शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून देखील स्वतंत्रपणे साजरा केला जाणार वर्धापन दिन। ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृह तर शिंदे गटाचा वरळीमधील डोम NSCI सभागृहात वर्धापन दिन सोहळा। दोन्ही गट आज विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाकडून बॅनरबाजी, मनामध्ये राम आणि हाताला काम, ठाकरे गटाच्या बॅनरवर उल्लेख, बॅनरमधून महायुतीला डिवचण्याचा प्रयत्न। उद्धव ठाकरेंनी भूमिका बदलली नाही, काँग्रेससोबत गेलो म्हणजे आम्ही बदललो नाही, तुम्ही फुटलात, तुमचा दुसरा वर्धापन दिन। विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना किशोरी पेडणेकर यांचा शिंदे गटावर निशाणा। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आज वाढदिवस, दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी, जननायक संबोधत राहुल गांधी यांना कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा। नाना पटोले यांच्या विरोधामध्ये भाजपचं नाशिक आणि नागपूरसह राज्यभरात आंदोलन, कार्यकर्त्यांनी पटोलेचे पाय धुतल्याच्या प्रकारानंतर भाजप आक्रमक। नाना पटोले यांच्या विरोधामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून नागपुरात चिखल लगावा आंदोलन, पटोलेंच्या निवासस्थानात असलेल्या रहाटे कॉलनी चौक परिसरामध्ये भाजपचं आंदोलन, कार्यकर्त्यांकडून पटोलेंविरोधात जोरदार घोषणाबाजी। नाशिकमध्ये नाना पटोले यांच्या विरोधामध्ये भाजपचं आंदोलन, कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांचे पोस्टर्स जाळले। आज पाय धुवायला लावलेत, उद्या अंघोळ घालायला लावतील, नाना पटोले यांनी दाखवलेला पाय धुवण्याचा फक्त ट्रेलर, यालाच काँग्रेसची संस्कृती म्हणतात, नितेश राणेंची काँग्रेसवर टीका। संत गजानन महाराजांच्या पालखीमध्ये पटोलेंनी स्वतःचे पाय धुवून घेतले, नाना पटोले यांनी गजानन महाराजांच्या लाखो भक्तांचा अपमान केला, भाजपचे नेते आशिष देशमुख यांचा पटोलेंवर निशाणा। श्रीकांत शिंदे आणि मी महाराष्ट्र पिंजून काढणार, निव्वळ भावनेवर राजकारण करता येत नाही, फील्डवर काम करावं लागतं, धैर्यशील माने यांची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका।
मनोज जरांगेंचं राज्यामध्ये काय षडयंत्र सुरू आहे? लक्ष्मण हाके यांचा प्रश्न. तर जरांगे असंविधानिक भाषा वापरतायत, जरांगेंचा आरोप. ओबीसींचं आंदोलन सरकार पुरस्कृत. सरकार सर्व काही घडवून आणतंय. मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा गंभीर आरोप. जालन्यामधील ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांची प्रकृती खालावली. प्रकृती खालावत असली तरी देखील उपचार घेण्यास मात्र दोघांचाही नकार. उपोषणाचा आजचा 7वा दिवस. प्रकाश आंबेडकर उद्या ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांची भेट घेणार. प्रकाश आंबेडकरांनी फोनवरून प्रकृतीची विचारपूस केली. लक्ष्मण हाके यांची माहिती. लक्ष्मण हाकेंच्या समर्थनात आज जालन्यामधील अंबड बंदची हाक. अंबड शहरामध्ये बाजारपेठेतील सर्वच दुकानं बंद. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी जरांगे आणि भुजबळांनी एकत्र यावं. ओबीसींच्या आरक्षणाची टक्केवारी वाढवून घेतली पाहिजे, बच्चू कडू यांचं वक्तव्य. सोनिया सेठींविरोधामध्ये मदत आणि पुनर्वसन खात्यामध्ये नाराजीचा सूर. बैठकांना सातत्यानं गैरहजर राहत असल्याचा सोनिया सेठी यांच्यावर आरोप. तर पूर्वनियोजित दौऱ्यामुळे गैरहजर होते. सेठींनी आरोप फेटाळले. आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू. 17,471 पदांसाठी राज्यभरातून 17,76,256 अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये उच्च शिक्षित तरुणांची मोठी संख्या. पालघरच्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आता सुरुवात. जिल्ह्यातील 59 पदांसाठी एकूण 3,577 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. भरती प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस सज्ज. पुणे शहर ग्रामीण पोलीस दल तसंच कारागृह विभागातील पदांसाठी पोलीस भरतीला सुरुवात. 1219 पदांसाठी 81,769 अर्ज दाखल. खडकीतील दारुगोळा कारखान्याच्या मैदानावर मैदानी चाचणीला सुरुवात. यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील 66 जागांसाठी 8,900 अर्ज प्राप्त. नेहरू स्टेडियमवरील सिंथेटिक ट्रॅकवर मैदानी चाचणीला सुरुवात. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन या आधुनिक प्रणालीचा वापर होणार. सांगलीमध्ये 40 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात. 40 जागांसाठी 1,750 अर्ज प्राप्त. जिल्हा पोलीस दलाच्या क्रीडांगणावर मैदानी चाचणीला सुरुवात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 754 जागांसाठी पोलीस भरती सुरू. तब्बल 97,847 जणांचे अर्ज दाखल. जळगाव जिल्ह्यात देखील 137 जागांसाठी पोलीस भरतीला सुरुवात. पुरुष आणि महिला उमेदवारांच्या एकूण 6,557 अर्जांवर चाचपणी सुरू. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 142 पदांसाठी पोलीस भरती. ओरोसमधील पोलीस ग्राउंडवर भरतीची प्रक्रिया सुरू. लातूर जिल्हा पोलीस दलातील 64 पदांसाठी आजपासून पोलीस भरतीला सुरुवात. 64 जागांसाठी 5,030 उमेदवारांचे अर्ज. अहमदनगरमध्ये पहाटे 5 वाजल्यापासून पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात. एकूण 64 जागांसाठी 5,856 उमेदवारांचे अर्ज. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे 61 कर्मचारी पुन्हा एकदा कामावर रुजू. कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश. अध्यक्ष नरेंद्र पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. आरपीआय सचिन खरात गटाच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. सचिन खरात यांना विधान परिषदेवर घ्या, आरपीआयच्या शिष्टमंडळाची मागणी. लुकआउट नोटीस बजावताना थोडं तारतम्य बाळगा. समीर वानखेडेंना बजावलेल्या नोटीसवर हायकोर्टानं केंद्रीय तपास यंत्रणांना खडेबोल सुनावले. समीर वानखेडेंना कारवाईपासून दिलेला दिलासा 4 जुलैपर्यंत कायम. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये नवी माहिती समोर. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर मेडिकल काउन्सिलनं मागवली त्यांची माहिती. अजय तावरे श्रीहरी हळनोरचा वैद्यकीय परवाना रद्द होण्याची शक्यता. नागपूर ड्रंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणामध्ये वाठोडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय दिघे यांचे निलंबन. विजय दिघेंनी 48 तासानंतर देखील आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले नाहीत. जळगावच्या चोपड्यामध्ये शासकीय ज्वारी खरेदी केंद्राला सुरुवात. शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. नांदेडमध्ये मान्सूनच्या भरवशावर शेतकऱ्यांकडून पेरणी सुरू. पावसानं दडी मारल्यानं तुषार सिंचनाद्वारे शेतीला पाणी देण्याची वेळ.